औंध येथे ज्योतिर्लिंग गणेश मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी आरोग्य उपक्रम। औंध येथील श्री ज्योतिर्लिंग गणेश मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले। यामध्ये रक्तदान शिबिर तसेच श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य अभियान 2025 अंतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिरात 42 रक्तदात्यांनी रक्तदान केले तर एकूण 97 नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला। आरोग्य शिबिरात मुख्यमंत्री सहायता निधी, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना यांच्या माध्यमातून गंभीर व्याधींवर व विविध आजारांवर मोफत उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या। या योजनांमुळे सर्वसामान्यांना आर्थिक दिलासा मिळतो व उपचार सुलभ होतात, असे माजी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विलास साळुंखे यांनी उपस्थितांना सांगितले। या उपक्रमाविषयी माहिती देताना प्रशांत कुंभार म्हणाले, सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त लोकांपर्यंत या सुविधा पोहोचाव्यात व समाजातील प्रत्येक घटकाला याचा लाभ व्हावा हा या शिबिरामागचा हेतू आहे। दरम्यान रक्तदान शिबिराचं महत्त्व अधोरेखित करताना आयोजकांनी हे अधोरेखित केलं की रक्तदान हे सर्वात मोठं दान असून एका थेंबातून जीव वाचवता येतो। याशिवाय मंडळाने समाज प्रबोधनाच्या हेतूने स्वातंत्र्य सैनिक ओमाजी नाईक यांच्या जीवन चरित्रावर आधारित जिवंत देखावा सादर केला। त्यांच्या संघर्षमय आयुष्याचा संदेश तरुण पिढीपर्यंत पोहोचावा या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आल्याचं कुंभार यांनी नमूद केलं। या कार्यक्रमाप्रसंगी पोपटराव कुंभार, मंदार कुंभार, सौरभ कुंभार, प्रशांत कुंभार, निवास कुंभार, स्वप्नील कुंभार यासह मंडळातील इतर कार्यकर्ते उपस्थित होते। सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राबवण्यात आलेल्या आरोग्यदायी व समाज जागृतीपर उपक्रमांचं सर्वत्र कौतुक होत आहे। खबर गावाकडची प्रतिनिधी ओंकार इंगळे, औंध। अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राइब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।